नमस्कार श्रोते हो. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 35वा अध्याय बघणार आहोत. हरिविजय ग्रंथ 36 अध्यायांचा आहे, तेव्हा आपण ग्रंथाच्या शेवटाकडे येत आहोत. मुख्य जे कार्य आहे ते कृष्णाचं राहिलेलं आहे. इतके अनंत राक्षस मारले तरी ज्या करता त्याचा अवतार झाला ते मुख्य कार्य राहिलेलं आहे, ते आपल्याला ह्या अध्यायात ऐकायला मिळेल. आपण प्रथम ओव्या वाचूया 5 आपल्या प्रथेप्रमाणे. श्री गणेशाय नमः. माझे हृदय दिव्य कमळ, जे तेजोमय परमनिर्मळ, अष्टकर्णिका अतिकोमळ, मध्ये घननीळ विराजे, हृत्पद्म मध्ये गंभीर रेखा, श्रीरंगदाजे भक्तसखा, अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका, त्याही स्थापू निजध्यानी, रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा, कालिंदी मित्रविंदा मनोरमा, याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा, भद्रावती 8वी, रुक्मिणी 8वी, मध्यभागी श्रीकरधर, कर्णिकांवरी नायिका कुमार, ऐसा हृदय कमळी यादवेंद्र, सर्वदा ही पूजावा. 34वे अध्यायी कथा जाणो, धर्मे अग्रपूजा दिधली कृष्णा, तेडे क्षोभाला दुर्जना, शिशुपाळादिकांसी. कृष्णाची स्तुती करताना श्रीधर कवी म्हणतायत की माझं हृदय म्हणजे एक दिव्य कमळ आहे, तेजोमय असं. त्याला आधी खाली मोठ्या 8 पाकळ्या आहेत, अत्यंत कोमळ. त्या कोणत कृष्णाच्या ह्या 8 राण्या, रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा, कालिंदी मित्रविंदा, याज्ञजिती लक्ष्मणा आणि भद्रावती. मग त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या म्हणजे त्याच्या इतक्या नायिका 16 सहस्त्र 100. आणि असा तो कृष्ण, त्यांच्यामध्ये बसलेला कृष्ण, असा तो माझ्या हृदय कमळी सदा मी पूजतोय आणि सर्वांनी सदा पूजावा. मग 5व्या 34व्या अध्यायात काय झालं ते सांगतायत की आपण पाहिलं ना, कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला आणि त्याची सुंदर पूजा केली, सगळ्यांना कामं वाटून दिली. नकुल सहदेवाने त्या क्षमस्व अभिमन्यूने पादुका हातात घेतल्या, इतर त्यांच्या मुलांनी छत्रचामर ढाळली आणि अत्यंत सुंदर असे त्याचं पाद्यपूजन झालं कृष्णाचं. आता ते बघितल्यावर साहजिक असे जे कौरवादी आणि त्यांच्याबरोबरचे जे दुष्ट त्यांचे सहकारी होते राजे, ते सगळे त्यांना राग आला. कारण ते मोठमोठे, तेही पराक्रमीच होते आणि मोठमोठे राजे असताना एका गवळ्याच्या मुलाला हा मान दिला, असे सगळ्यांची भावना झाली. त्याचं छत्रही नाही त्याच्या डोक्यावर, कारण तसं पाहिलं तर द्वारकेचा राजा असं आपण म्हणतो कृष्णाला. पण कृष्णाने राज्य हातात कुठे घेतलं, त्याने उग्रसेनाला दिलं. त्याचं होतं जे तिकडे मथुरेतनं सगळ्यांना हलवलं ना द्वारकेला, त्यामुळे द्वारकेला हलवल्यानंतर सगळे शहरच इकडे हलवून टाकलं ना. त्यामुळे कृष्ण असा राज्यपदावर स्वतः हे लोक मानत नव्हते. हे सगळे दुष्ट आहेत, राक्षसी वृत्तीचे जे राजे होते ते. तर त्यात मुख्य शिशुपाळ असं या 5व्या ओवीत त्यांनी म्हटलं. त्यामुळे चैत्य कौरव सभेत जेवढे बसले होते, ज्यांची दृष्टी क्षुद्र होती, ते द्वेषाने जळायला लागले. आणि जसं म्हणे शिवलिंग बघितलं की शिवद्वेषी कष्टी होतात, विष्णू प्रतिमा पाहिली की जंगम जे लोक असतात ते दुःखी होतात, साधूंचे पाय पाहिले की अत्यंत दुर्जन वृत्तीची माणसं असतात ती दुःखी होतात, पतिव्रतेला बघितल्यावर जारीण किंवा वेश्या असते ती तिची निंदा करते. अशा पद्धतीने अशी अनेक दृष्टांत ते म्हणतात की ऐसे ऐकता हरिनाम घोष भूतप्रेतासी उपजे त्रास. जसं आपण म्हणतो ना, रामनाम घ्या भूत पळून जातं, तसे हे सगळे भूतप्रेत आहेत जणू. त्यांना त्रास व्हायला लागला कृष्णाचं एवढं इतकं छान पूजन केल्यावर. तर भीष्माला असं झालं की भीष्माला हा कुंतीनंदन म्हणजे इथे धर्म पूजा करणारा, तर त्याने असं विचारलं की आता कोणाचे करू पूजन, असं म्हटल्यावर असं म्हटल्यानंतर भीष्मा म्हणाले की शिशुपाळ जो काही बडबड करतोय ते आधी ऐक, त्याच्याकडे आधी तू लक्ष दे, तो काहीतरी बडबडतोय, ते नीट ऐक. ऐकल्यावर सगळे थांबले शिशुपाळाची बडबड ऐकायला. म्हणजे पूजन कोणाचं करायचं तो विषय बाजूला राहिला. तर शिशुपाळ म्हणत होता धर्माला की तुम्ही सगळे मूर्ख आहात, तुम्ही एका गोरक्षकाची आधी पूजा केली, त्याने स्वतःच्या माथ्यावर अपयश ओढून घेतलेलं आहे.
योग्यायोग्य विचार तुमचा निघून गेलेला आहे. पूजेला अधिकारी कितीतरी मोठे चांगले अग्रपूजेचे अधिकारी लोक असताना तुमची बुद्धीच पांडवांची अशी भ्रष्ट झाली. कारण तसंच होणार ना. तो ज्याला पूजलत गोरक्षक त्याला 2 बाप आणि तुम्हाला पांडवांना पाच बाप, कारण पंचतत्वातनं जन्म झालेत ना यांचे. तर असे तुम्ही दोघेही भ्रष्ट झालेले. त्यामुळे तुमची दोघांची चित्त एक झाली. तुम्हाला तो बरोबर वाटला. नंतर त्यांनी म्हणजे अक्षरशः शिव्या, युधिष्ठिर मूर्ख आहे, भीष्म बुद्धिभ्रष्ट आहे. त्यामुळे पूजेला एका तस्कराला बसवलं जो सतत चोऱ्या करायचा. प्रत्यक्षात इकडे कितीतरी मोठमोठे इथे ऋत्विजे म्हणजे ब्राह्मण आहेत, ऋषीमुनी आहेत. एक क्षमस्व व्यास आहेत, नारद आहेत, कपिल आहेत, याज्ञवल्क्य आहेत, वसिष्ठ आहेत, द्रोण आहेत, कृपाचार्य आहेत. हे सगळे टाकून म्हणे हा जार पूजला जो अनेक बायकांकडे जातो. मग धृतराष्ट्रासारखा म्हणजे वृद्ध माणूस सांडून ज्याने द्रुपदाला आपलं जवळ केलं असा तो बुद्धिमंद असा कृष्ण तो तुम्ही पूजला. नंतर खरं तर अश्वत्थामा गुरुनंदन आहे, त्याची पूजा करायला हरकत नव्हती. कर्णाची पूजा करायला हरकत नव्हती. सूर्यसूत आहे तो. ते सगळं सोडून तुम्ही कृष्ण कुठे पूजलात? मग शल्य होते, एकलव्य होता, जयद्रथ होता, शकुनी होता. एवढे मोठ्याले महावीर सोडून तुम्ही म्हणे या चोराला काय पूजलं? आणि सगळे चांगले पूज्य माणसं आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही अपमान केलेला आहे. आणि यामुळे तुमचं यश, कीर्ती, प्रताप आणि पुण्य सगळं अगदी बुडून भ्रष्ट झालेलं आहे. म्हणजे ह्या कृष्णाचं सांगा ना मला की त्याने कोणतं अनुष्ठान केलंय, कुठलं जप तप व्रत साधन केलंय, किंवा यांनी काही वेदपठण केलंय म्हणून तुम्ही त्याला आधी पूजलात? ह्याला राजा सामान मानावं तर ह्याच्या डोक्यावर छत्रसिंहासन नाहीये, आचार्य म्हणावं तर हा ब्राह्मण नाहीये. त्याचं भ्रष्ट तुम्ही पूजन केलं. आम्ही इतके इथे राजे बसलेले असताना तुम्ही आधी गोपाळाला पूजलात. अक्षरशः तुम्ही आमचं नाक कापलेलं आहे आणि हे आम्ही सहन नाही करणार. तुम्ही अगदी परम अपवित्र आहात. जर गवळ्यालाच पूजायचं होतं म्हणजे, आणि तुम्ही म्हणजे त्यांची निंदा करतो की तुम्ही कुष्ठपुत्र आहात, कारण पांडुराजाला कुष्ठरोग झालेला होता ना. आता हे पुत्र सगळे पंचभूतांपासून आहेत, परंतु त्यांची निंदा केली की तुम्ही कुष्ठपुत्र आहात. आणि मग आम्हाला कशाला बोलावलं, कशाला यज्ञाला? तुमचा यज्ञ सगळा वाया गेला. मी तुला आत्तापर्यंत करभार देत आलोय आणि तू तर इतकं नीच कृत्य केलंस. विवेकी माणसाचं तुझं कामच नाही. अक्षरशः म्हणजे इतक्या प्रकारे ह्या सगळ्या निंदा किंवा शिव्या झाल्या की नाही, असं तो सतत बोलत होता. तर धर्म उठला, म्हणजे भांड्याला शिशुपाळ उठलाय म्हटल्यावर धर्म उठला. तरी पण आपली बुद्धी शांत ठेवून, असा धर्मराज शांतच ना, तर तो उठला आणि येऊन त्यांनी शिशुपाळाला अगदी हृदयाशी धरलं आणि तो म्हणाला, अरे तू आमचा बंधूच आहेस, हा यज्ञ सगळा तुझा पण आहे. इथे ऋषी, तपस्वी, वृद्ध सगळे आहेत, पण त्या सगळ्यांनी कृष्ण पूजला, त्या सगळ्यांना आनंद झाला, मग तुला का होत नाहीये? असं म्हटल्यावर भीष्म जे वयाने वडील आहेत त्यांच्या आज्ञेने म्हणे मी कृष्णाचं पूजन केलं ना, मग तू का नावं ठेवतोयस? म्हणजे धर्म अगदी त्याच्याशी एवढं करून खूप समजूतदारपणे बोलायला बघतोय. तुझ्यापेक्षा जाणते पंडित आहेत कितीतरी, त्या सगळ्यांनी कृष्णपूजनाला मत दिलं आणि त्यांना त्याचा आनंद मिळाला. असं म्हटल्यावर भीष्म ह्याला सांगतायत धर्माला की तू कोणाला समजावतोयस? अरे हा तर दमघोष नंदन, ह्याच्या वडिलांचं नाव दमघोष, हां, तर त्याचा नंदन शिशुपाळ. तर ते म्हणतात हा परमनष्ट दमघोष नंदन, त्याचे कासया करीसी शांतवन, तू त्याला कशाला शांत करायला जातोयस? त्याचं विनवणी करतोयस, त्याचं तर आता मरण जवळ आलेलं म्हणे. याचं समाधान करायला गेलास तरी तो तुझं कधीच ऐकणार नाहीये, हे तू लक्षात ठेव. जसं प्रेतावर वस्त्रभूषणं घातली तर काय उपयोग आहे का? एखाद्या मतिमंदापुढे तुम्ही शास्त्र ठेवलं किंवा षंडाच्या हातात शस्त्र दिलं, असं काही केलं तर त्याचा कधी उपयोग होईल का? किंवा एखाद्या रासभांचं गाढवांचं शरीर आहे, त्याला तुम्ही अगदी मृगमदाचं उठणं लावलं म्हणून उपयोग होणार आहे का? अशी अनेक उदाहरणं दिली आहेत की अशा प्रकारे तू त्याला का समजावतोयस? ते समजावून काही उपयोग नाही आहे. घडलं एवढंच आहे की आपल्या सगळ्यांचा कृष्णावर आपली श्रद्धा आहे. आम्ही ज्याचे केले पूजन त्याचे हृदयी ध्याय ईशान.
शंकर सुद्धा ज्याची पूजा करतो असा तो जलोजोद्भव सहस्रनयन अनन्य शरण ज्यासी जो जगद्गुरु इंदिरावर जो प्रतापमित्र समरधीर ऐसा कोणाचे पामर जो पूजा इच्छी त्याआधी असा कोण म्हणे मूर्ख आहे की ज्याला अशा श्रीकृष्णाच्या आधी स्वतः पूजा करून घ्यायला हवे म्हणे. त्यामुळे अशी ज्यांना इच्छा वाटते ना ते खरे दुर्जन आहेत आणि ते दुखावले गेले तर तू लक्ष देऊ नकोस असं म्हटल्यावर अजून भडकला. अजून त्याच्या तोंडात शिवाय यायला लागल्या आणि अगदी म्हणाला हा म्हणे तुम्ही का त्याचे कसलं हे कौतुक करता हा एवढी गागळी का बोलत कोठे याने केला पुरुषार्थ महागज देखोनी भुंकत श्वान जेवी अनिवार्य मोठा हत्ती दिसला की कुत्रे जसे भुंकतात ना तसा हा भुंकायला लागलाय कोणी लक्ष देऊ नका असं भीष्म समजायला बघतात. पण ते ऐकल्यावर सहदेव एकदम भडकून उठला आणि तो भीष्मानं म्हणाला नाही नाही असं कसं काय ऐकून गप्प बसायचं काही झालं तरी आम्ही सभास्थानी सगळ्यांनी ठरवून वैकुंठनाथाला म्हणजे कृष्णाला पूजलाय त्याला ह्याला असह्य होतंय ना तर ह्याचे सगळे पूर्वज मला विचारायला तर ह्याचे सगळे पूर्वज सुद्धा आमच्या चरणातळी आहेत म्हणजे आमच्या पायातळी दाबलेले आहेत. कृष्णाला जो निंदा करतो त्याची जिव्हा घ्राण मी छेदीन असं तो सहदेव म्हणजे भडकून उठून म्हणतो मी त्याला असा पिटीन त्याला गाढवावर बसून त्याचे दिंड काढेन असं सगळं सहदेव रागात बोलायला लागतो. पण तो असं बोलल्यावर देव जय जयकार करतात म्हणतात खरंच हा माद्रीपुत्र पराक्रमी निघाला त्याने धाडस केलं हे बोलण्याचं. पण गंमत अशी झाली की रागाने शस्त्र घेऊन सहदेव उठलाय पण आवेशाने त्याच्याकडे जात पण तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली धन्य धन्य सहदेव भक्त नारद म्हणे ऐका समजता मोठा अनर्थ होईल आता यानंतर काहीतरी मोठा अनर्थ होणार आहे हे लक्षात ठेवा कारण ज्याने द्वारकानाथाला किंवा कृष्णाला निंदा केली ना त्याचं आता प्रेतप्राय जीवन आहे निश्चित त्याला जन्माला घालून त्याची आई व्यर्थ प्रसवलेली आहे असं अजून असं म्हटलं. शिशुपाळ अजून भडकला. मग अजून तो शिव्या द्यायला लागला. तो म्हणाला म्हणे यावेळी पांडव भीम कृष्णासंवेत करीन भस्म अवघे खळ निघोनी परम कोल्हाळ करीती ते धावा. सगळे त्याच्याबरोबर जे राक्षस होते सगळेच म्हणजे आरडाओरड करायला लागले की आम्ही या सगळ्यांना ठार मारू. युधिष्ठिराला म्हणजे असं ऐकल्यावर भीष्म युधिष्ठिराला म्हणाले की अरे हे नुसतं कावळ्यांची कावकाव आहे तू लक्ष देऊ नकोस तू अगदी स्वस्थ राहा तू धीर सांडू नकोस. मी तुला सांगतो असं आहे की जोवर तो श्रीकृष्ण पंचानन निद्रिस्थ आहे ना तोवरच या सगळ्या कोल्ह्यांची कुईकुई चालू आहे. तो जर उठला खवळून कृष्ण तर मग त्याच्यापुढे हे कापरासारखे जळून जाणार आहेत ह्याचा सगळा परिवार भस्म होणार आहे. असं ऐकल्यावर शिशुपाळाने अजून भडकलं म्हणजे असं मला वाटतं तुम्ही म्हणाल की मी हे सगळं काय वर्णन करून सांगते ह्यात कथा काय तर कथा अशा करताय की त्या शिशुपाळाच्या तोंडातून किती निंदा आली कृष्णाची कारण त्याचे 100 अपराध भरायला हवेत. तो जो कृष्ण तिथे नुसता ध्यान लावून स्वस्थ बसला तो काहीही या सगळ्यांच्यावर एकही वक्तव्य करत नाहीये कारण तो कदाचित वाट बघतोय त्या 100 अपराधांची आणि म्हणून हे 100 अपराध किती केले त्याकरता मी तुम्हाला या शिशुपाळाच्या सगळ्या त्याची भाषा जी आहे किंवा त्यांनी जेवढी नावं ठेवली कुशब्द आपण म्हणू गरळ ते सगळं मी तुम्हाला ऐकवते. म्हणे रे भीष्मा दुष्टा वृद्धा परमहीना बुद्धिमंदा कपटिया अमुची करतोसी निंदा तुझी जिव्हा का झाडेना. भीष्माला बोलतोय तो जे वडिलांना केवढ्या वयोवृद्ध आहेत ते श्रेष्ठ महान पराक्रमी आहेत पण त्यांची निंदाही त्याने सुरू केली. कोणता पुरुषार्थ म्हणे कृष्णाने केला म्हणून तू त्याला एवढं जपतोयस त्याने तर पुतनासारखी एक स्त्री मारली हे सत्य आहे. नंतर त्यांनी केशी नावाचा अश्व मारला कालिया घासूर ते तर साप होते मारले बकासूर सारखा पक्षी मारला कसला पुरुषार्थ केला म्हणे यांनी. गोवर्धन म्हणजे तर एक वारूळ होतं ते उचललं म्हणजे आता ह्यासारखे दृष्टांत आधी खूपदा येऊन गेले अध्यात आपण ऐकले. तर आणि भीष्माला तो नाव ठेवतो भीष्माला अक्षरशः शिव्या देतो. तो म्हणतो की तू तर परम दुर्जन काशीपतीच्या कन्या नेल्या हिरोन त्यात एके स्त्रीने दिधला प्राण तुझवरी नपुसका नपुसक म्हटलं भीष्माला त्यांनी आणि म्हणाला काशीपतीच्या कन्या तुम्हाला माहिती आहेत अंबा अंबिका अंबालिका त्या तिघींना पळवून नेलं होतं कोणाकरता आपल्या वडिलांकरता वडिलांना लग्न करायचं. त्या तिघी कन्यांना वाटलं हा करतोय हा एवढा अत्यंत देखणा तरुण होता वडील म्हातारे होते. तुम्हाला ती सगळी कथा नको कारण त्या महाभारतात शिरायला होईल आपल्याला. पण असं तर त्या भीष्माला नाव ठेवतं की तू तर त्यांना पळवून नेलंस आणि त्यातल्या एकीने तर प्राण दिला तुझ्यामुळे असं आपल्याला माहित आहे ना. पुढे शिखंडी त्यात तिनेच जन्म घेतलेला आहे असो. तर
असं सगळ्या शिव्या म्हणजे भीष्मालाही देतोय. तरी इथे कृष्ण स्वस्थ बसलेला आहे बरं का बघायला. भीम उठला रागाने हे बघितलं. प्रत्येक जण पाची पांडव भडकतायत आणि जसे जसे ते भडकतायत त्या 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 पांडवापैकी भावावर हा शिव्यांची लाखोली वाहतोय. भीष्म उठला, म्हणाला मी तुला माझ्या गदेने 1 मिनिटात चूर्ण करेन, फार बोलतोयस तू शिशुपाळा. असं म्हटल्यावर त्यालाही भीष्माने हात धरून बसवला. म्हणाला भीष्मे धरून भीमाचा आता म्हणे क्षणैकर आहेस तू स्वस्थ. याचे आयुष्य उरले किंचित जवळी अनर्थ पातला. शिशुपाळा भीष्माशी म्हणे अवधारी थोडी भीम येऊ दे मजवरी. तुम्ही का त्याला अडवताय? येऊ दे ना त्याला माझ्यावर. मी अजिबात घाबरत नाहीये. मी त्याच्याशी युद्ध करेन. नुसतं त्याच्याशीच नाही, कृष्ण भीम अर्जुन तिघे एकदम शस्त्र घेऊन येऊ देत तरी मी त्यांना मारेन. असं झालं तरी भीष्म परत परत सगळ्यांना सांगतोय की तू क्षमा ठेव तुझ्या मनात, तू क्षमा ठेव, कारण मी तुला ह्याच्या पूर्वीचा वृत्तांत सांगतो. का तुम्ही क्षमा ठेवा, का तुम्ही शांत राहा असं मी सारखा समजावतोय, त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. भीष्म कथा सांगू लागतात पांडवांना. ते म्हणतात की दमघोषाची पत्नी सात्वती, दमघोष हा जो राजा होता त्याची पत्नी, तिचं नाव सात्वती, ती वसुदेवाची बहीण आहे खरी. तिच्या पोटी हा शिशुपाळ जन्माला आलेला आहे, राक्षस, अत्यंत पापी. तो जन्माला जेव्हा आला तेव्हाच त्याला भुजांवर भुजा होत्या, 2 जास्त भुजा होत्या त्याला, आणि कपाळावर एक अवगुणी असा नेत्र होता. असं काहीतरी रूप घेऊन तो जन्माला आला. तर तो आल्याबरोबर आईनीच बघून म्हटलं की हा तर पापखाणी आहे, ह्याला आधी नेऊन बाहेर टाका. ही सगळी मला अवचिन्ह दिसत आहेत. लोकही म्हणायला लागली अवचिन्ह आहेत. मग आई पण म्हणाली त्याला बाहेर नेऊन टाका. तेवढ्यात आकाशवाणी झाली म्हणे, आणि त्यांनी सांगितलं नको टाकूस त्याला, न टाकी बाळ सर्वथा. हा होईल महाभूपती, शिशुपाळ नाव ठेवी या प्रती. माता विस्मित झाली चित्ती, काय पुढे ती बोलत. आकाशवाणी झाली की तू त्याला टाकू नकोस, हा तर मोठा महाभूपती होणार आहे आणि त्याचं नाव तू शिशुपाळ ठेव, अशी पण आकाशवाणी झाली. मग अर्थातच आई आहे ना ती, तिने पुढचा प्रश्न लगेच विचारला. त्या आकाशवाणी जी झाली त्या आकाशवाणी म्हणजे जिथून ऐकलं तेथे फक्त तिने प्रश्न केला की कोणाचे होते याचा मृत्यू? हे देवदूतावदे निश्चित, तो अनेक प्रतिध्वनी होतं माया ऐकत सादरे. तिने प्रश्न विचारला याचा मृत्यू कोणापासून आहे? तेव्हा त्या देवदूतांनी म्हणजे जो की ध्वनी झाला प्रतिध्वनी, त्याच्याकडनं असं उत्तर आलं की ज्या पुरुषाची दृष्टी पडल्यावर ह्याच्या दोन्ही भुजा आणि तिसरा डोळा जो आलाय तो गळून पडेल, त्याच्यातून मरण आहे, अशी ही दैववाणी झाली. असो, त्यानंतर काय झालं आणि आकाशवाणी म्हणजे ते गुप्त झाला कोण देवदूत होता तो. मग आईने त्या बाळाला घेतलं, अत्यंत विरूप 4 भाऊ असलेला, तिच्या मनातून उतरलेला स्वतःचं मूल असलं तरी. मग देशोदेशींचे राजे आले आणि बाळाला पाहिला. प्रत्येकाने त्याला बघून, म्हणजे आपण देतो ना लहान बाळाला वस्तू भेट, तसं त्याच्याकरता देशोदेशीचे राजे आले. आणि त्यात ही चर्चा झालेली होती ना की हा असा काहीतरी विचित्र जन्माला आला, म्हणून बघण्याची उत्सुकता पण होती सगळ्यांना. आणि सात्वती जी होती तिला पण प्रचिती बघायची होती. तिच्या डोक्यात होतं की हे जे काही आकाशवाणी झाली ती खरी होते का, म्हणजे कळेल केव्हा, जेव्हा त्याला बघायला खूप लोक येतील तेव्हा ना, कारण कुठल्या तरी पुरुषाच्या दृष्टीने होणार आहे. त्यामुळे ती पण उत्सुक होती. शिशुपाळ आणि वक्रदंत हे दोघे रांगत रांगत कृष्णापुढे आले. म्हणजे बलराम आणि कृष्ण दोघंही बघायला आले होते. अर्थात दोघं बंधू समोर आहेत, त्यामुळे ओळखणं अवघड होतं कोणामुळे. पण ते ह्या दोघांच्या पुढे जेव्हा आले तर कृष्णाची दृष्टी पडल्याबरोबर त्याच्या भुजा गळून पडल्या आणि कपाळाचा तिसरा नेत्र गळून पडला तत्काळ, आणि नेत्र जिरून गेला आणि भुजा गळून पडल्या. मग आईला चिंता लागली आणि तिला वाटलंच, कारण तिने कानावर ऐकलं होतं ना की बळीभद्र आणि कृष्ण, ह्यातला कृष्ण हा अवतार आहे आणि बळीभद्र सुद्धा अवतार आहे. मग तिने कृष्णापुढेच म्हणजे हात पसरले आणि ती म्हणाली की मी पुत्रदान मागते. जर तुझ्या हातनं हा मरणार असेल तर आत्ताच तू मला वचन दे की तू त्याला नाही मारणार. माझा पुत्र आहे, कारण आता दोन्ही भुजा गळल्या, तिसरा नेत्र गेला, आता तो नॉर्मल झाला ना दिसायला. आता आईला पण त्याच्यात काही विकृत आहे, अवलक्षणी असं वाटत नव्हतं. तर ती म्हणाली की मला आता तू वचन दे की तू त्याला मारणार नाहीस. आणि इतकं सख्खं नातं आहे ना, वसुदेवाची बहीण आहे ती, आत्या आहे ह्याची. म्हटल्यावर कृष्णाने त्याला सांगितलं की हे बघ, मी एक शब्द तुला देतो की त्याचे 100 अपराध होईपर्यंत मी क्षमा करेन, पण त्याच्यावर एक जरी झाला तरी मग मी त्याला मोक्ष सदनाला पाठवेन, मी त्याला संपेन. असं म्हटल्यावर आई ती अवश्य असं म्हणाली. तिला आनंद झाला, कारण तिला वाटलं हा कशाला 100 अपराध करेल.
आणि मग हे दोघं जण निघून म्हणजे भेटून कृष्ण आणि बलराम परत गेले. त्यामुळे भीष्म सांगतात की भीमा ऐक, ह्याच्या 100 अपराधांचं गणित व्हावं, या लागी श्रीकृष्ण निवांत, या म्हणजे ओवी एका सगळी, या लागी ऐक भीमा निश्चित, त्या 100 अपराधांचे होय गणित, या लागी श्रीकृष्ण निवांत, वाट पाहत समयाची. तो एवढा इतकं सगळ्याशिवाय चाललं, ते का गप्प बसलाय, तुम्ही समजून घ्या. हे दोघं जण, आणि मग तेही त्यांनी सांगितलं की हे शिशुपाळ वक्रदंत हे पूर्वीचे दैत्य उन्मत्त रावण कुंभकर्ण निश्चित रामावतारी वधिले ते. येणे पूर्वी येऊन मिथिलेसी, म्हणजे ह्याने शिशुपाळ हा ज्याने मिथिलेला येऊन सीतेला म्हणजे सीतेला जिंकायला गेला म्हणजे विवाह करता, आणि तिथे तो हरला. त्यामुळे त्याला मनात खूप खेद होता, तिला पळवायचीच होती. तसाच शिशुपाल आता ह्या जन्मात रुक्मिणीला लग्न करायला निघाला आणि तिथे तो पराजय पावला असं. त्यामुळे तो द्वेष त्याच्या मनात धरलेला आहे आणि म्हणून तो रागाने कृष्णाची होईल तितकी निंदा करतोय. तरी 100 अपराध आले भरत, जवळी अनर्थ यात याला, नक्की त्याचे आता 100 अपराध भरत आले असं म्हटल्याबरोबर अजून भडकला शिशुपाल. मग त्याने अजून शिव्या द्यायला सुरुवात केली. तो काय काय बोलला म्हणे कृष्णाला, हा तर चोर जार कपटी, हा खूप माजलाय, त्याने सगळ्या गोपाळांना माजवून ठेवलेलं आहे, अमंगल आहे. का अमंगल आहे बघा, जालंधराची पत्नी आणि भोगली म्हणे वृंदासती. आपल्याला कथा सगळी माहीत असेल की ती कशी मग भस्म झाली आहे. तिने वचन घेतलं आणि मग ती तुळस त्या तिच्या राखेतून तुळस आली आणि त्या तुळशीची आपण लग्न करतो. कृष्णाला दगड व्हायचा शाप दिला होता आणि तिने शाळीग्राम झाला तो. हे सगळं ती पतिव्रता होती, कारण तो राक्षस असला तरी. तर तसं म्हणे ह्याने म्हणे जालंधराची पत्नी खरी ती सती, खरी तिला म्हणे भगिनी मानली होती आणि तिलाच भोगलं ह्यानी. हा परदारागमनी आहे, कपटी आहे. म्हणजे काय काय कृष्णाबद्दल तो बोलतोय ते ऐका, ते 100 अपराध भरावे म्हणून. मग म्हणाला सगळ्या राक्षस बाकीच्या दैत्यांना म्हणाला, चला सगळे उठा, माझ्याबरोबर कोण कोण आहे त्यांनी माझ्याबरोबर उभे राहा, आपण सगळ्यात पहिला या भीष्माचाच प्राण घेऊया, कारण ह्यालाच अगदी तिळाईसारखं कुटून काढल्याशिवाय बाकीचे हे सगळे गप्प होणार नाहीत. आणि म्हणे सगळे त्याचे जे होते बरोबरचे ते सगळे धावले आणि हा त्यांना सांगतो, ह्याला असं शिक्षा केली पाहिजे की जसं तेलाच्या कढईत ह्याला जिवंत चाट टाकला पाहिजे म्हणे भीष्माला, किंवा शस्त्र आपलं चांगलं तावून गरम करून त्याचे खूप खंड तुकडे केले पाहिजेत. हे ऐकल्यावर भीष्म म्हणाला, अरे जो वाणीने काही बोलतो आणि ते सत्य करत नाही ना, त्याचे सगळे समस्त पूर्वज महानरकी जातात. म्हणून तर आपल्याला आपल्या समर्थांचं किती सुंदर वचन आहे खरं तर, आधी केले मग सांगितले. आणि ते नाही करत लोक, आधी बोलतात आणि मग व्यर्थ फसतात. मकरंद बुवांचा नुकताच आत्ता एक काय शॉर्ट्स येतात ना मोबाईलवर, त्यात आलं होतं की समर्थांचं जे वाक्य आधी केले मग सांगितले. तर त्याच्यावरून ते म्हणाले की नाहीतर बघा आम्ही सांगणार, मी अमेरिकाला चाललोय कीर्तनाला आणि विसाच मिळत नाही, काय उपयोग आधी बोंबाबोंब करून, आधी विसा मिळवावा, जावं आणि कळवावं की मी अमेरिकेला आलोय, असं स्वतःवरूनच विनोद त्यांनी केला. तर तसं हा भीष्म त्याला म्हणतो, ह्या एवढं बोलतो ना, ह्याला तेलात टाकेन, हे करेन ते करेन. तर भीष्म म्हणतात, जे माणूस बोलतो ते वचन जर खरं करू शकला नाही ना, तर त्याचे सगळे पूर्वज महानरकात जातात. उगाच बोलून वाया घालवले शब्द त्यांनी. तर भीष्म म्हणाले, मीच तुझ्या आत्ता डोक्यावरचा मुकुट आहे त्याचा क्षणात पीठ करून दाखवेन, पण म्हणजे तुला तुझा अभिमान गाळून दाखवेन, पण मी हे का करत नाहीये, कारण मला माहीत आहे काय होणार आहे ते. मला पुढचं भविष्य मी जाणून आहे आणि सगळ्या खांडवनापासून ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्याचा बरोबर सूड घेतला जाईल, निश्चित लक्षात ठेव. तरी ह्याच्याशिवाय काही संपत नाहीत. त्याचा मृत्यू जवळ आलेला ना, त्यामुळे तो अधिकच आवेशील असा त्याने शब्द वापरलाय. काळ मृत्यूची छाया पडली, मृत्यू वेळेजवळी आली, ऐकून शिशुपाळा तेवेळी अधिकच आवेशला, शस्त्र काढून वेगेसी म्हणे कृष्णा उठरे झुंज मजसी. म्हणजे त्यांनी आता कृष्णालाच आव्हान दिलं. जेव्हा भीष्म हे सगळं बोलले, बाकीचे जे बोलले ते बघितल्यानंतर तो म्हणाला, ह्यालाच विचारतो डायरेक्ट. तो म्हणाला, कृष्णा चल, तू तर नपुसक आहेस, चल झुंज माझ्याबरोबर ये लढायला. म्हणे तुझं ते रुसणं समजणं ह्या सगळ्या गोष्टी बघायला मला क्षुद्र आहेत, मला त्याची किंमत नाही अजिबात. तू उठ आणि माझ्याबरोबर युद्ध करायला सुरुवात कर. मग असंही खिजवतो, तू तर काय दुसऱ्यांच्या बायका पळवणारा, रुक्मिणी खरी म्हणे माझी बायको. काय काय तो बोलतो की रुक्मिणी म्हणे माझी बायको, तिला मी मनाने किती भोगलेली आहे,
माझं उच्छिष्ट तू खायला घेऊन गेलायस म्हणे. जसं एखादं खूप वस्त्र म्हणे स्वतः खूप वापरून झाली की एखाद्या भिकाऱ्याला देतात ना, तशी माझी रुक्मिणी तू भोगलेस, तुझी तुला लखला भोग, असं म्हणजे अशा प्रकारची पण निंदा कृष्णाची त्याने केली. आणि अजून म्हणजे श्रीकृष्णाला असह्य होत आहे, पण अजून तो एक 100वा अपराध कदाचित बाकी होता व्हायचा, त्यामुळे कृष्ण थांबला असावा. पण मग तो म्हणाला, कृष्णाने सांगितलं, खूप निंदा केलीस, खूप तू काही बोललास, आता मात्र तुझा शेवटचा काळ आलेला आहे, एवढं मी तुला सांगून मारतो. आणि कृष्णाने लगेच सुदर्शनाचं स्मरण केलं, त्याबरोबर त्याच्या हातात सुदर्शन चक्र आलं. त्या क्षणात कृष्णाने ते सुदर्शन सोडलं आणि शिशुपाळाचं शिर उडवलं. ते आकाशात उडालं. आकाशात जेव्हा शिर उडलं त्याचं, तेव्हा त्या शिराच्या मुखातून शब्द आले, जोरात गर्जना, की म्या यदुवीर जिंकला, मी जिंकलं या म्हणे कृष्णाला. असं का? कारण ते शिर नंतर येऊन कृष्णाच्या पायाशी पडलं आणि पडल्या क्षणी त्याच्यातली अंतर्ज्योती कृष्णात मिसळली. कारण आपल्याला माहिती आहे का हे सगळं घडलं. ते जयविजय आहेत ना मुळात, वैकुंठीचे द्वारपाळ. त्याची जीवदशा जी काय ते होती ती संपली आणि कृष्णाने म्हणे त्याला असा मोक्ष दिला की जसा अविद्येने व्याप्त असा जो जीव असतो तो ब्रह्म्याच्या ठिकाणी जेव्हा तादात्म्य पावतो ना, तशी अवस्था ह्याची झाली. सांडूनी जीवदशा संपूर्ण, शिशुपाळा झाला कृष्ण, त्वंपद तत्पदी जाय हरपोन, तैसा लीन झाला. ही पूर्ण किंवा एखाद्या सागरात एक थेंब पडला पाण्याचा तर तो परत येत नाही ना, तो त्यात मिसळून जातो. तसा शिशुपाळच आता म्हणे गोवळा झाला, तोच गवळी झाला आणि त्याच्याकडे आता कुठलंही वेगळे पण शिल्लकच नाही राहिलं. कृष्णात सामावून गेला. आणि का गेला तर म्हणे, अहो हे वैकुंठीचे द्वारपाळ, जय विजय निर्मळ, सनकादिकी शापिता तत्काळ दैत्ययोनीत अवतरले. त्या सनकादिक सगळ्या ऋषिकुमारांनी त्यांना शाप दिला आणि त्या क्षणी ते दैत्ययोनीत आले. हेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप होते, हेच रावण आणि कुंभकर्ण होते आणि तेच आता शिशुपाळ आणि वक्रदंत आहेत कृष्णावतारात. त्यामुळे हा भक्तच आहे, परमभक्त आहे शिशुपाळ. बळेची हरिरूप झाला तत्काळ, हातीची वस्त्र आसडून नेत बाळ, तैसेच केले सार्थ. जसं लहान मुलाला जसं आई वागवते ना, हातातली वस्तू खेचून गेली असेल तर ती परत त्याला आणून देऊन जणू देते, तसं कृष्णाने त्याला परत आपल्याजवळ करून घेतलं म्हणे. तिसरे जन्म निश्चिती, कृष्णे दिधली अक्षय मुक्ती, हृदय ठेविली अंतर्ज्योती महाभक्त म्हणून. सगळीकडे जय जयकार झाला आणि वक्रदंतासकट सगळे दुष्ट जे होते ते पळून गेले. कौरव आता चिंताक्रांत झाले, म्हणाले आमचे कितीतरी लोक उणे झाले, म्हणजे आमची संख्या कमी झाली राक्षसांची. पण जे ऋषीमुनी होते त्यांना खूप आनंद झाला, त्यांनी टाळ्या पेटल्या. अशा प्रकारे शिशुपाल निजधामाला पोचला. मग जे शिशुपाळाचं राज्य होतं ते त्याच्या पुत्राला धर्मराजाने दिलं आणि सगळी वस्त्र अलंकार दिले. नंतर यज्ञाची सांगता म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सर्वांना सारखाच सन्मान युधिष्ठिरांनी म्हणजे धर्माने केला. आणि मग सगळे आपापल्या नगराला गेले. जाताना अवभृत स्नान करून सगळे सुस्नात होऊन आपापल्या सहपरिवारे आपल्या गावाला गेले. अवभृत स्नान म्हणजे एखादा यज्ञ केला की त्याच्या शेवटी जे करतात ते स्नान, ते करून सगळे लोक जे आले होते यज्ञ करता ते आपल्या सहपरिवारे गेले. आणि मग आता कृष्णही निघाला द्वारकेला. तर कृष्ण निघाला तेव्हा धर्माला तो म्हणाला की आता मी निघतोय, मी पण आता परत जातो. असं म्हटल्यावर सगळ्यांना ह्या 5 पाऊंडांना खूप भरून आलं. त्याशिवाय कुंती, द्रौपदी, सुभद्रा या सगळ्यांची तो आज्ञा घ्यायला आला. तेव्हा त्या म्हणाल्या की अरे बाबा, सुंदर सुंदर ओव्यात ह्या. तवते सगळ्यांची आज्ञा घ्यायला आला. तवते म्हणती श्रीपती, जेथे पद तुझे उमटती, तेथे अमुचे मस्तक असो निश्चिती, ऐसेची करी रमावरा. हृदयातून आमच्या श्रीपती, परता जाऊ नको निश्चिती, ज्या ज्या भूताकृती भासती, तुझे स्वरूप भासवते. श्रीकृष्णाशी बोळवणी पांडवाले परतोनी. म्हणजे सगळ्या त्यांनी अशी विनंती केली की तू आमच्या मनात असा राहा की आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे तुझीच पावलं आणि आम्ही तुझ्या पावलावर मस्तक ठेवतोय, तू देहाने द्वारकेला जरूर जा. असं म्हणून सगळ्यांनी त्याला अगदी वेशीपर्यंत आणून परतवलं आणि पांडव परत गेले. राजसूय अशा प्रकारे यशस्वी झाला आणि कृष्ण द्वारकेला आला. तो द्वारकेला पोचला न पोचला तो वर द्वारकेच्या द्वारी त्या वक्रदंताचं जो सैन्य होतं ना तिथून पळालेला, त्यांनी शस्त्र हातात घेतली आणि कृष्णावर आणि त्या
संपूर्ण त्याच्याबरोबर असलेला जेवढे नगरवासी आलेले होते त्या सगळ्यांवर हल्ला केला. हे दृश्य बघितल्यावर आत्ता इतकी सगळी युद्ध लढून आलेला कृष्ण आणि आता एवढं सगळं बघितलेलं असून वक्रदंताला तशी बुद्धी झाली की ह्याला वेढा घालावा. त्यांनी द्वारकेला अख्खा वेढा घातला असं म्हटल्यावर एकही मिनिट वाया जाऊ दिलं नाही. कृष्णाने आला आणि त्याने सुदर्शन चक्र सोडलं आणि वक्रदंताचं शिर पण आकाशात उडवून दिलं. सगळ्या सेनेसह सगळं त्याचं जे सेना होती त्या सगळ्यांचा संहार केला कृष्णाने. आणि तो करून झाल्यानंतर कृष्णाने शस्त्र खाली ठेवलं. आणि कृष्णाच्या ह्या दोन ओव्यातले शब्द खूप महत्वाचे आहेत. शस्त्र ठेवलं आणि तो म्हणाला, मुख्य वधिले शिशुपाळ वक्रदंत इतुक्कानी अमुचे मनोगत अवतार कृत्य झाले यथार्थ या दोघासी मारता. आम्हासी शस्त्र धरणे नाही आता उरले ते दैत्य तत्वता ते सारथ्य करुनी पार्था ह्या हाती पुढे वधावे. कृष्णाने शस्त्र ठेवून सांगितलं. म्हणतात आहे ना, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी हे कृष्णाने सांगितलं दोघांनाही मिळून की मी आता शस्त्र नाही धरणार. पण ती प्रतिज्ञा त्यांनी इथे केली वक्रदंताला मारल्यानंतर. आणि का प्रतिज्ञा? तर कृष्णाचा अवतार कृत्य शिशुपाल वक्रदंतांना मारण्याकरताच होतं. बाकीचे सगळे राक्षस खरे नंतर म्हणजे ते सगळे दैत्य सभारून ह्या दोघांना मारून जेव्हा गती देणार तेव्हा त्याचा अवतार कार्य खरं संपलेलं आहे. त्याच्यापुढे कृष्ण खूप काळ आहे, कारण पुढे महाभारत घडलंय, सगळं युद्ध जे काय कौरव पांडवांचं ते. परंतु इथे त्याचं अवतार कार्य संपलं, कारण त्या सनकादिक ऋषीने दिलेल्या शापात त्याचे जे जय विजय अत्यंत लाडके असे द्वारपाळ होते, जे त्याचे परमभक्त होते त्याच्या नामस्मरणात, त्यांना त्याने परत आपल्या हृदयाची, कारण आधीच्या प्रत्येक अवतारात म्हणजे रावण, कुंभकर्ण असो, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप असो, त्यांना पूर्ण मुक्ती नव्हती. त्यांना मारलं पण त्यांना पुनर्जन्म दैत्यकुळातच आला ना, तीन युगांमध्ये. सो त्यांना असंच होतं, तिसऱ्या युगात तिसऱ्या अवतारात त्यांच्या जन्मानंतरच त्यांना मुक्ती होती. ती मुक्ती देणं हेच कृष्ण अवताराचं मुख्य कार्य होतं असं कृष्ण स्वतः सांगतायत. आणि त्यामुळे ते झाल्यामुळे आता मी शस्त्र धरणार नाही आता, पण पार्था उरलेले जे दैत्य मारायचे त्याच्याकरता तुझ्या हातून तू मार, मी तुझं सारथ्य करेन. अशा प्रकारे. आणि ही कथा वैशंपायन जन्मेजयाला सांगतायत आणि म्हणतायत, धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण गोकुळी अपार दैत्य मारून कौसवधीला. मग कोणाकोणाला मारलं ते सगळं त्यांनी सांगितलं. आता त्यामुळे श्रीधर कवी म्हणतात, पुढे 36वा अध्याय गोड बहुत 36व्यापासून हरिविजय ग्रंथ संपूर्ण यथार्थ झाला. जैसा मुकुटावरी म्हणी तैसा 36वा ऐका श्रवणी. हरिविजय हिरियांची खाणी सज्जन जोहरी येथीचे. श्रीधर वरदा जगन्निवासा ब्रह्मानंदा पंढरीच्या भक्त मानस राजहंसा पुराण पुरुषा जगतवंद्या. असं म्हणून ह्या 35व्या अध्यायाचा शेवट करतात. शेवटची ओवी वाचण्यापूर्वी आपल्याला मी सांगू इच्छिते की 36वा अध्याय हा आपण आजपासून म्हणजे हा अध्याय ऐकल्यानंतर 3 दिवस कृष्ण जन्माला आहेत, तर 36वा अध्याय आपण 3 दिवस एकेका ऑडिओमध्ये ऐकणार आहोत. कारणही असं आहे की 36वा अध्याय बऱ्यापैकी मोठाही आहे. दुसरं, त्यात काही अजून कथा आहेत आणि त्याशिवाय अवतरणिका आहे. त्यामुळे एक सगळा ऑडिओ आपल्याला अवतरणिकेला लागेल 36 अध्यायांचं वर्णन म्हणून. आणि कृष्ण जन्माच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्या ग्रंथाची समाप्ती होईल अशा हेतूने पुढचा 36वा अध्याय आपण 3 भागात ऐकणार आहोत. 3 दिवस ह्या अध्यायाचा शेवट करते. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत चतुर परिसोत प्रेमळ पंडित 35शतमाध्याय वडा. 35वा अध्याय 158व्या. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.